हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे भाऊबीजेच्या दिवसचा। तर मी तुम्हाला थोडेसे लेटेस्ट व्हिडिओ शेअर करत आहे हळूहळू। तर तो तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा आहे व्हिडिओ भाऊबीजेच्या दिवसचा, म्हणजे मी जेव्हा माहेरी दिवाळीनंतर गेली होती हिवरखेडला, तर त्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी आम्ही हा व्हिडिओ शूट केला होता। तर तो तुम्हाला मी शेअर करत आहे आणि हा थोडासा व्हिडिओ तुम्हाला लेटच येत आहे, तर त्याबद्दल सर्वांना सॉरी। तर आता इथे आम्ही सर्वांनी औक्षवण करायला सुरुवात केलेली आहे। इथं सर्वात आधी माझी मम्मीच्या भावाला म्हणजे माझ्या मामांना औक्षवण करत आहे। तर अशा प्रकारे एक एक करून आम्ही सर्वांनी मस्तपैकी औक्षवण केलं आपापल्या भावांना आणि अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी भाऊबीज सेलिब्रेट करत होतो। आणि इथे बाजूला फोटोशूट करणं पण चालू होतं। तुम्हाला ड्रेस पुढच्या वर्षी उन्हाळ्यात घेता, उन्हाळ्यात। हां नाही, ते तिकडे कॅमेरा आहे। कृष्ण द्रौपदीला सखारे भेटला, पाठीशी राहू दे छाया, तशी पाठीशी राहू दे छाया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया, सोनियाच्या ताटी उजळल्या। तर मग इथे आता औक्षवण केलं, माझ्या मम्मीचं वगैरे झालं मामाला करून, आणि मावशीने पण करून घेतलं मामाला औक्षवण, ओवाळून घेतलं। त्यानंतर मग मी पण आता इथे माझ्या छोट्या भावाला अक्षित लावते। हा आहे माझा छोटा भाऊ, माझ्या मामाचा छोटा मुलगा नयन। तर आता याला मी औक्षवण करून घेते। आणि बहीण भावाचं नातं म्हटलं म्हणजे एक अतूट बंधन असते। तर माझे छोटे मोठे भाऊ सर्वच माझे प्रेमळ आहे, म्हणजे त्यांचा स्वभाव सर्वांचा मयाळू आणि प्रेमळ आहे। सर्वजण मला खूप जीव लावतात आणि माझे भाऊ माझ्या जीवाच्या आत आहे। मावशीचे मुलं, मामाची मुलं सख्ख्या भावापेक्षा पण मला खूप प्रेम करतात। तर असे माझे भाऊ आहेत। आणि स्वतःचा भाऊसुद्धा इतका प्रेम करत नव्हता, इतकं प्रेम माझे भाऊ मला करतात। तर मला ते कधी जाणवू देत नाही की मला सख्खा भाऊ आहेच नाही म्हणून, पण हेच माझे सख्ख्या भावापेक्षा पण अतूट असं नातं आहे आमचं। तर इथे मी छोट्या भावाला औक्षवण केलं, त्यानंतर मग आता मोठ्याला करत आहे। हा आहे ओम। तर आता याला औक्षवण करून घेते आणि त्यानंतर मग शुभमला आणि नयनला वगैरे, शुभमला, मयूरला असं करून एक एक करून सर्वांना मी औक्षवण केलं। तर इथे आता माझ्यानंतर मावशी पण त्याला औक्षवण करून घेत आहे, म्हणजे मावशीचे भाचे, माझ्या मावशीचे मम्मीचे भाचे। या मावशीने आणि मम्मीने सुद्धा आपापल्या भाच्याला अक्षित लावली, औक्षवण केलं आणि ओवाळून घेतलेलं आहे। तर आमच्याकडे भाच्याला पण औक्षवण करत असतात भाऊबीजेला। तर इथे चालू आहे आता मावशीचं झालं, त्यानंतर मम्मीनं वगैरे औक्षवण करून घेतलं। तर इथे असं एक एक करून मस्तपैकी आम्ही सर्वांनी एकमेकाला अक्षित लावून घेतलेली आहे। आणि सर्वजण मस्त पूर्ण फॅमिली एकत्र बसलेली आहे, सर्वजण गप्पा पण करत आहे आणि ओवाळणं पण सुरू आहे एकमेकांचं। तर इथे माझ्या भाऊजाई बसलेल्या आहेत दोन्ही, त्या पण खूप प्रेमळ स्वभावाच्या आहे आणि त्यांची पण सुरू होती गंमत करणं, एकमेकांशी गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या। तर इथे आता मावशी पण लहान भाच्याला औक्षवण करून घेत आहे। त्यानंतर आई पण आता अक्षित लावून घेते, म्हणजे माझी दादी तिच्या भावाला अक्षित लावून घेत आहे। हे माझ्या दादीचे लहान भाऊ आहेत, तर तिने पण आपल्या भावाला अक्षित लावून घेतली। तर इथे बघा आमच्या छोटू रुद्रची इथे लुडबुड सुरू आहे, तो येऊन बसलेला आहे त्याच्या मम्मीच्या मांडीवर। तर इथे आता त्यानंतर मग मी माझ्या मोठ्या भावाला म्हणजे शुभमला पण आता इथं अक्षित लावून घेते। यूट्यूब लाईव्ह। आणि त्यानंतर आता सुजाता पण अक्षित लावत आहे तिच्या देर म्हणजे माझा लहान भाऊ मयूरला।
ती भाऊ मानते आपल्या देराला, तर ती पण दरवर्षी अक्षित लावते, राखी बांधते. तर इथे सर्वजण आता एकमेकांना नमस्कार करत आहे. सर्व मोठ्यांना नमस्कार करणं चालू आहे. आणि इथे बाजूला आणलेले आहे माझ्या चुलत मामा म्हणजे सुमितने आणले आहे पेढे, कारण त्यांनी घेतला आहे ट्रॅक्टर दिवाळीच्या दिवशी. तर त्याचे पेढे आम्ही खायचे राहिलेलो होतो. सर्व आता पाहुणे मंडळींना तो पेढे वाटत आहे. सर्वजण पेढे खात आहे. आणि आता इथे सर्वांचं औक्षवण झाल्यानंतर सर्वांनी मस्तपैकी सर्व फॅमिली मिळून मस्तपैकी फोटोशूट केलेला आहे. सर्वजण फोटो काढत आहे. तर हे आहे मामाची फॅमिली आणि हे आहेत माझे 4 भाऊ आणि त्या 4 भावांची मी एक बहीण आहे इथे. यामध्ये माझ्या बहिणीची कमी आहे, श्रद्धाची, कारण ती दिवाळीला आलेली नव्हती लहान मुलगी असल्यामुळे. तर आता इथे यांचं चालू आहे माझी गंमत करणं, कारण भाऊ खूप उंच आहेत माझे आणि मी टेंगणी आहे. तर त्यामुळे मग मी चला उंच थोडंसं घेतलं बसायला आणि अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी फोटोशूट करून राहिलेलो आहे. सर्वांनी फोटो काढले, गप्पा केल्या. सर्वांनी एकत्र आल्यानंतर गप्पा गोष्टी भरपूर असे फोटो पण काढले मस्त. तरी बघा आता इथे हे आहेत माझे 2 भाऊ, मामाचे मुलं. याआधी मावशीच्या 2 मुलांसोबत काढला आणि हे मामाची मुलं आणि हे आहेत माझ्या दोन्ही भाऊचे. तर असं आम्ही मस्त छान गप्पा गोष्टी करत एन्जॉय करत मस्तपैकी फोटोशूट केलेला आहे. आणि सर्व फॅमिली एकत्र आल्यानंतरची जरा मजा वेगळीच असते. तर खूप आनंद असतो सर्वांच्या चेहऱ्यावर, तर तुम्हाला दिसतच असेल. खूप थकलेलं होतं आणि थकल्यावर सुद्धा आम्हाला इतकी एनर्जी होती फोटो काढण्याची की म्हणजे त्या फॅमिलीसोबत एकत्र आल्यावर जो आनंद असतो तो तर थकवा अजिबात जाणवूच देत नसतो आपल्याला. तर इथे रुद्र पण रडत आहे मस्त. रुद्राचं चालू आहे रडणं, त्रास त्याला फटाके फोडायची घाई झाली होती. तर आम्ही अशा प्रकारे मस्तपैकी फटाके फोडले भाऊबीजेनंतर सर्वांनी. तर सर्वांनी फटाके फोडलेले आहे. सर्वजण भाऊबीज वगैरे साजरी सर्वजण बाहेर मस्त रात्रीच्या 10 वाजता सर्वांनी फटाके फोडलेले आहे. कॉलेजमध्ये लोकांना सर्वांना उठवलं फटाक्यांच्या आवाजाने आणि हे चालू आहे सर्व फॅमिलीची. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळते थांबना, फुलकीचा फुल तो इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, फुल माझा सावरू दे थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाच